महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील एक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे। आमदार खरं शिंदे गट सोडून उद्धव ठाकरेकडे जाणार का? या आमदाराच्या पक्षांतरामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या राजकीय संघर्षाला आता एक नवीन वळण मिळणार आहे का? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक दावे, चर्चा आणि राजकीय अंदाज समोर येत आहेत। पण यामध्ये नेमकं सत्य काय आहे? काय फक्त राजकीय चर्चा आहेत आणि कोणती गोष्ट अधिकृत आहे? आणि जर भविष्यामध्ये खरंच एखादा आमदार शिंदे गट सोडून उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये गेला तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 पासून झालेल्या शिवसेनेच्या संघर्षाने राज्याच्या राजकीय समीकरणांना अक्षरशः हादरा दिला। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना। दोन्ही गटाकडून शिवसेनेचा वारसा, विचारधारा आणि संघटना आपल्या सोबत असल्याचा दावा केला जातो। या संघर्षामध्ये गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। आमदारांची बंडखोरी झाली, पक्ष फुटला, सरकार बदललं, नंतर न्यायालयीन आणि घटनात्मक पातळीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले। आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा या दोन्ही गटांमधील राजकीय हालचालींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याच्या चर्चा अधूनमधून समोर येत होत्या। आणि मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करणे गरजेचे आहे। सध्या उपलब्ध विश्वसनीय रिपोर्टच्या आधारावर एखाद्या विद्यमान शिंदे गटाचा आमदार अधिकृतपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाला आहे अशी पुष्टी झालेली नाही, म्हणून सोशल मीडियावरती फिरणाऱ्या अनेक दाव्याला सत्य समजण्याऐवजी आपण या संपूर्ण प्रकरणाकडे थोडं वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतर हा नवीन विषय नाही। गेल्या काही वर्षांमध्ये पक्ष बदलणे, गट बदलणे, नेत्यांची नाराजी, संपर्काच्या चर्चा आणि राजकीय समीकरणांमध्ये अचानक बदल या गोष्टी सातत्याने पाहायला मिळाल्या आहेत। विशेषतः शिवसेनेच्या फुटीनंतर हा विषय आणखी संवेदनशील झाला। 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार वेगळे झाले। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेचं समीकरण बदललं, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झालं। या संपूर्ण घटनाक्रमामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये प्रचंड राजकीय संघर्ष निर्माण झाला। पुढे निवडणुका झाल्या, दोन्ही गटांनी आपापल्या पद्धतीने जनतेसमोर भूमिका मांडली आणि त्यानंतरही पक्षांतराचं राजकारण थांबलं नाही। 2026 मध्ये या संघर्षाला आणखी एक वेगळं वळण मिळालं। 2026 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला। उद्धव ठाकरे गटातील 6 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याची माहिती समोर आली। यानंतर हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी झाले। या संपूर्ण घडामोडीला माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आणण्यात आलं। हे आपण सर्वांना हे माहितीच आहे, कारण ही घटना घडून काही जास्त दिवस झालेले नाहीत, जास्त महिने काही ह्याला उलटलेले नाहीत आणि ऑपरेशन टायगर आणखी देखील चालूच आहे असं बोलणं देखील चुकीचं नाही। आणि NDTV मराठीच्या रिपोर्टनुसार जून 2026 मध्ये या 6 खासदारांच्या हालचाली आणि एकनाथ शिंदे गटाशी असलेल्या संपर्कामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती। नंतर 22 जून 2026 रोजी हे 6 खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याची माहिती आकाशवाणीनेही दिली आणि त्यानंतर जुलैमध्ये लोकसभा सचिवालयाकडून त्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी मिळाल्याचं वृत्त आलं। म्हणजेच गेल्या काही महिन्यामध्ये राजकीय हालचालींचं पारडं काही प्रमाणामध्ये शिंदे गटाच्या बाजूने झुकल्याचं दिसून आलं। पण आता जर शिंदे गटातील एखादा आमदारच उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याची चर्चा सुरू झाली तर हा राजकीय संदेश नक्कीच वेगळा असेल। मित्रांनो, एक खासदार पक्ष बदलतो आणि एक आमदार पक्ष बदलतो। या दोन्ही घटनांचा राजकीय परिणाम वेगळा असू शकतो, कारण विधानसभा राजकारणामध्ये प्रत्येक आमदाराचं स्वतःचं मतदारसंघातील नेटवर्क असतं, स्थानिक कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, मतदारांशी संपर्क असतो आणि त्यामुळे एखादा आमदार पक्ष बदलत असेल तर त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता मर्यादेमध्ये राहत नाही, त्याच्यासोबत स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही जाण्याची शक्यता असते। म्हणूनच शिंदे गटातील एखादा आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गटामध्ये जात असल्याची चर्चा ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। पण पुन्हा एकदा, चर्चा आणि अधिकृत पक्षप्रवेश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिंदे गटामध्ये खरंच नाराजी आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना खूप सावध राहावं लागतं, कारण कोणताही आमदार नाराज आहे
म्हणजे तो पक्ष सोडणारच आहे असं होत नाही. राजकारणामध्ये नाराजी अनेक कारणांमुळे असू शकते. मतदारसंघातील विकासाचं काम, मंत्रिपदाची अपेक्षा, पक्षातील स्थान, तिकिटाची चिंता, स्थानिक नेत्यांशी मतभेद, युतीतील जागा वाटप, स्थानिक राजकीय समीकरण किंवा एखाद्या निर्णयावर असहमती, या सगळ्यामुळे एखादा नेता पक्षाच्या नेतृत्वावर नाराज होऊ शकतो. पण त्याचा अर्थ तो लगेच दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करेल असं होत नाही. म्हणून एखाद्या नेत्याचं नाव समोर आलं तर त्याची अधिकृत भूमिका काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. जर भविष्यामध्ये शिंदे गटातील एखादा प्रभावशाली आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये प्रवेश करतो तर उद्धव ठाकरे गटासाठी तो मोठा राजकीय संदेश ठरू शकतो. कारण गेल्या काही वर्षांमध्ये उद्धव ठाकरे गटातील नेते आणि खासदार, आमदार पक्ष सोडून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिंदे गटातीलच एखादा मोठा नेता उलट दिशेने आला तर ठाकरे गटाकडून त्याचा राजकीय प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर होण्याची शक्यता आहे. उद्धव गट असं सांगू शकतो की राजकीय परिस्थिती बदलत आहे, नेते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि संघटना आमच्या सोबत आहे. अर्थात हा राजकीय संदेश आहे. याचा अंतिम परिणाम मतदार काय ठरवतात यावरच अवलंबून राहील. आता दुसरी बाजू पाहूया. जर एखादा आमदार शिंदे गट सोडतो तर शिंदे गटासाठी हा केवळ एक आमदार गमावण्याचा प्रश्न नसतो. राजकीय दृष्ट्या विरोधक त्याचा वापर गटामध्ये नाराजी वाढत आहे असा संदेश देण्यासाठी करू शकतात. विशेषतः माध्यमांमध्ये या प्रकारच्या बातम्यांना मोठं महत्त्व मिळू शकतं. पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्या, एका आमदाराच्या पक्षांतरामुळे संपूर्ण गट कमकुवत झाला असं लगेच म्हणता येत नाही. कारण पक्षाची ताकद ही अनेक घटकांवरती अवलंबून असते. आमदाराची संख्या, खासदारांची संख्या, स्थानिक संघटना, कार्यकर्त्यांचं नेटवर्क, युतीतील स्थान, सरकारमधील भूमिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांचा पाठिंबा. म्हणून एका घटनेवरून संपूर्ण राजकीय चित्र ठरवणं योग्य नाही. 2026 मधील महाराष्ट्राचं राजकारण 2022 पेक्षा खूप वेगळं आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या. स्थानिक राजकारणही मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणामध्ये अनेक ठिकाणी नवीन चेहरे आणि नवीन आघाड्या पाहायला मिळाल्या. यामुळे दोन्ही शिवसेना गटासमोर एकच मोठं आव्हान आले, ते म्हणजे आपली संघटना जमिनीवर मजबूत ठेवणे. फक्त मोठे नेते पुरेसे नसतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ पातळीवरती कार्यकर्ते किती सक्रिय आहेत, स्थानिक नेत्यांचा प्रभाव किती आहे आणि आमदारांशी संपर्क किती आहे यावर पक्षाची खरी ताकद ठरते. महाराष्ट्रामध्ये पक्षांतराचा इतिहास खूप जुना आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये नेते जाणे ही राजकारणातील सामान्य प्रक्रिया बनली आहे. कधी विचारधारेच्या नावावर पक्षांतर होतं, कधी मतदारसंघातील राजकीय समीकरणामुळे, कधी पक्षांतर मतभेदामुळे, तर कधी आगामी निवडणुकीत तिकीट किंवा राजकीय भविष्य लक्षात घेऊन. त्यामुळे एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्यामागे अनेक कारणे असू शकतात. बाहेरून आपल्याला एक कारण दिसतं पण आतमध्ये वेगळं राजकीय गणित असू शकतं. म्हणूनच कोणत्याही पक्षांतराची बातमी समजून घेताना फक्त कोण कुठे गेला एवढंच पाहू नये, तर का गेला, त्याचा मतदारसंघ कोणता, त्याचं स्थानिक नेटवर्क किती मजबूत आहे, त्याच्यासोबत कोणते पदाधिकारी जात आहेत आणि त्याच्या पुढच्या निवडणुकीवरती काय परिणाम होऊ शकतो, हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. शिवसेनेतील संघर्ष समजून घेण्यासाठी 2022 कडे परत पाहावं लागतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आमदारांनी बंड केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबतही मोठा संघर्ष झाला. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला. नंतर हा संघर्ष न्यायालयीन पातळीवरही गेला. आजही शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये खरी शिवसेना कोणाची हा राजकीय आणि भावनिक प्रश्न कायम आहे. यामुळे एखादा नेता एका गटातून दुसऱ्या गटामध्ये जाणं हे केवळ पक्षांतर राहत नाही, त्याला या संपूर्ण संघर्षाच्या संदर्भामध्ये पाहिलं जातं. ऑगस्ट 2026 मध्ये शिवसेना फुटीशी संबंधित प्रकरणावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असल्याचं वृत्त आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी संघटनात्मक मुद्द्यावरती युक्तिवाद केला. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार न्यायालयाने ठाकरे गटाच्या संघटनात्मक युक्तिवादावर महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ही न्यायालयीन प्रक्रिया राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, कारण शिवसेनेच्या फुटीशी संबंधित अनेक प्रश्न अजूनही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणूनच या काळामध्ये एखाद्या आमदाराच्या पक्षांतराची चर्चा झाली तर त्याकडे राजकीय पक्ष आणि समर्थक दोन्ही बाजूने बारकाईने पाहणार आहेत. मित्रांनो, आजकाल राजकीय बातमी काही मिनिटांमध्ये व्हायरल होते. एखाद्या पोस्टमध्ये लिहिलं जातं मोठा आमदार उद्धव ठाकरेंकडे जाणार, दुसऱ्या पोस्टमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का, तिसऱ्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय भूकंप आणि काही तासामध्ये ही बातमी हजारो लोकांपर्यंत पोहोचते. पण यातील सर्वच माहिती खरी असेल असं नाही,
कधी कधी एखाद्या नेत्याचा दुसऱ्या नेत्याशी फोनवर संवाद होतो, कधी एखादी बैठक होते, कधी एखादा नेता नाराजी व्यक्त करतो, कधी एखादा नेता एखाद्या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या पक्षांच्या नेत्याला भेटतो आणि लगेच पक्षांतराची चर्चा सुरू होते. पण पक्ष प्रवेशासाठी अधिकृत घोषणा, पक्षाचं निवेदन किंवा संबंधित नेत्यांची स्पष्ट भूमिका आवश्यक असते. म्हणून आपल्या चॅनलवर आपण कोणतीही अपुष्ट माहिती अधिकृत बातमी म्हणून मांडणार नाही. आता एक राजकीय अंदाज पाहूया. समजा भविष्यामध्ये शिंदे गटातील एखादा आमदार अधिकृतपणे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये प्रवेश करतो, तर सर्वात आधी काय होईल? सर्व माध्यमांचं लक्ष त्या आमदाराकडे जाईल. त्याच्या मतदारसंघामध्ये राजकीय बैठका सुरू होतील. शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येतील, उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असेल, या आमदारासोबत आणखी कोण जाणार? कारण एक नेता गेला तर एक घटना, पण त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले तर त्याचा प्रभाव मोठा होऊ शकतो. एका आमदारामागे अनेक वर्षांची राजकीय मेहनत असते. मतदारसंघातील हजारो मतदार, स्थानिक कार्यकर्ते, ग्राम पातळीवरील पदाधिकारी, नगरपालिका आणि पंचायत स्तरावरील संबंध, स्थानिक नेत्यांशी समीकरणं आणि मतदारांशी वैयक्तिक संपर्क. म्हणून एखाद्या आमदाराचा पक्ष बदलणं हे म्हणजे फक्त पक्षांच्या सदस्यत्वाचा बदल नाही, तो संपूर्ण मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची सुरुवात असू शकतो. मात्र प्रत्येक आमदाराचा प्रभाव समान नसतो. काही आमदार अत्यंत प्रभावशाली असतात, काहींचा प्रभाव मर्यादेमध्ये असतो आणि म्हणूनच कोणता आमदार पक्ष बदलतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असेल तर उद्धव ठाकरे गट त्या नाराज नेत्यांना आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करू शकतो. राजकारणामध्ये हे नवीन नाही. प्रत्येक पक्ष विरोधी पक्षातील नाराज नेत्यांशी संपर्क ठेवतो. पण कोणाला पक्षात घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कोणत्या मतदारसंघामध्ये त्याचा फायदा होईल याचा निर्णय राजकीय गणितावर अवलंबून असतो. विशेषतः शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये स्थानिक पातळीवरील आणि मतदारसंघामध्ये स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक नेत्याचं महत्त्व वाढतं. दुसरीकडे शिंदे गटही आपल्या आमदारांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवू शकतो. नाराज नेत्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मतदारसंघातील कामांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं आणि विरोधकांकडून होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांना उत्तर दिलं जाऊ शकतं. राजकारणामध्ये अनेक वेळा पक्षांतराची चर्चा सुरू झाल्यानंतरही नेता पक्षातच राहतो, कारण शेवटच्या क्षणी राजकीय समीकरण बदलू शकतं. म्हणून संपर्कात आहे आणि पक्ष सोडला आहे यामध्ये खूप मोठा फरक आहे. सामान्य मतदारांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो, नेता कोणत्या पक्षामध्ये गेला यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये काय बदलणार. जर एखादा आमदार पक्ष बदलतो आणि त्यानंतर मतदारसंघातील विकास कामं विवेकाने झाली तर मतदार त्याचा विचार करू शकतो. पण जर पक्ष बदलल्यानंतरही सामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये बदल झाला नाही तर केवळ पक्ष बदलल्याने मतदार प्रभावित होईलच असं नाही. म्हणून शेवटी निर्णय जनता घेते. कारण 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली तेव्हा अनेक आमदार उद्धव ठाकरेंपासून दूर गेले. आता जर त्याच राजकीय प्रक्रियेचा उलटा प्रवास सुरू झाला, म्हणजे शिंदे गटातील नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ लागले, तर त्याचा राजकीय संदेश खूप मोठा असेल. तो संदेश असा असू शकतो की शिवसेनेतील राजकीय प्रवाह पुन्हा बदलत आहे. मात्र हे फक्त तेव्हाच म्हणता येईल जेव्हा प्रत्यक्षात अनेक मोठ्या नेत्यांची पक्षांतरे होतात. एका चर्चेवरून असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग. आज उपलब्ध माहितीनुसार शिंदे गटातील एखादा विद्यमान आमदार अधिकृतपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्याची खात्रीशीर पुष्टी आपल्याकडे नाही. म्हणून आपण ही बातमी आमदार गेला अशी सांगणार नाही. आपण असं म्हणू शकतो, आमदारांच्या पक्षांतराची चर्चा आहे, राजकीय संपर्क असल्याच्या चर्चा आहेत, मात्र अधिकृत प्रवेशाची पुष्टी झालेली नाही. आता पुढील काही दिवस आणि आठवडे महत्त्वाचे ठरू शकतात. जर संबंधित आमदारांनी पत्रकार परिषद घेतली किंवा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली किंवा ठाकरे गटाकडून अधिकृत घोषणा झाली किंवा शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली तर या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळू शकतं. आणि जर असं झालं नाही तर कदाचित ही चर्चा केवळ राजकीय अफवा किंवा अंदाज ठरू शकते. म्हणूनच पुढील घडामोडींवरती लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, राजकारणातील संपर्कामध्ये आहे हा शब्द खूप वेळा चुकीचा समजला जातो. एखादा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतो याचा अर्थ तो पक्ष बदलणार आहे असं होत नाही. राजकीय नेते एकमेकांशी बोलत असतात, बैठका घेत असतात, फोनवरती चर्चा करतात, कधी वैयक्तिक संबंधांमुळेही भेटतात. म्हणून फक्त संपर्काच्या आधारावरती पक्षांतर निश्चित करणं योग्य नाही. पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा हा अंतिम टप्पा असतो. ही स्पर्धा आता फक्त दोन नेत्यांची राहिलेली नाही, ती दोन वेगवेगळ्या राजकीय संघटनांशी स्पर्धा बनली आहे. एकीकडे शिंदे गट स्वतःला शिवसेनेची अधिकृत राजकीय ओळख आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडतो, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या जुन्या संघटनात्मक वारशांचा आणि ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाचा दावा करतो. यामुळे दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
कोणत्याही पक्षासाठी निवडणुकापूर्वी संघटना मजबूत करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। यामुळेच निवडणुकीच्या आधी पक्षांतराच्या बातम्यांना मोठं महत्त्व मिळतं। एक प्रभावशाली आमदार जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्याच्या मतदारसंघातील निवडणूक समीकरण पूर्णपणे बदलू शकतं। पक्षांचं तिकीट कोणाला मिळणार, स्थानिक कार्यकर्ते कोणाच्या बाजूने जाणार, मतदार कोणाला स्वीकारणार यावर चर्चा सुरू होते। म्हणूनच आज जरी एखादं पक्षांतर निश्चित झालेलं नसलं तरी अशा चर्चांकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करू शकत नाहीत। तुम्ही सोशल मीडियावरती कोणतीही राजकीय बातमी पाहिली तर 3 गोष्टी तपासा। पहिली म्हणजे बातमी कोणत्या माध्यमाने दिली आहे, दुसरी म्हणजे संबंधित नेत्याने स्वतः काय सांगितलं आहे का, आणि तिसरी म्हणजे पक्षाने अधिकृत घोषणा केली आहे का। आणि जर या तिन्हीपैकी काहीच नसेल तर ती बातमी फक्त चर्चा असू शकते। सध्या उपलब्ध माहितीनुसार असं ठामपणे म्हणता येणार नाही। तर आता शिंदे गटाला खरंच मोठा धक्का आहे का, तर सध्या उपलब्ध माहितीनुसार असं ठामपणे म्हणता येणार नाही, कारण एक आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आणि प्रत्यक्ष पक्ष फुटीमध्ये खूप मोठा फरक आहे। शिंदे गटाकडे सध्या मजबूत राजकीय संघटना आहे, तसंच सरकारमधील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे गट देखील आपली संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये दोन्ही गटांमध्ये नेत्यांना आपल्याकडे आणण्याची स्पर्धा पाहायला मिळू शकते। ही परिस्थिती वेगळी असेल, पण जर अनेक आमदार आले तर ही परिस्थिती वेगळी असेल। समजा एक आमदार नाही, 2 ते 3 आमदार किंवा त्यापेक्षा जास्त प्रभावशाली नेते एका गटातून दुसऱ्या गटामध्ये गेले तर त्याचा राजकीय अर्थ मोठा होऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये पक्षातील अंतर्गत नाराजीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, माध्यमांमध्ये मोठ्या चर्चा होऊ शकतात आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये बदल होऊ शकतो। पण सध्या अशा मोठ्या सामूहिक पक्षांतराची अधिकृत पुष्टी झालेली नाही। मित्रांनो, आज आपण शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याच्या चर्चाबद्दल बोलत आहोत, पण 2026 मध्ये याच राजकीय संघर्षाचा उलटा प्रभाव आपण पाहिला आहे। उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटामध्ये गेले, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। तसंच सचिन अहिर यांनीही जून 2026 मध्ये उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला असं असल्याचं रिपोर्ट झालं। यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पक्षांतराची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समीकरणं बदललेली। जे नेते एका बाजूला होते ते दुसऱ्या बाजूला गेले, जे पक्ष एकमेकांचे विरोधक होते त्यांनी एकत्र सरकार स्थापन केलं आणि जे नेते एकत्र होते ते नंतर एकमेकांचे कट्टर विरोधक झाले। त्यामुळे राजकारणामध्ये आमचा मित्र आणि उद्याचा विरोधक किंवा आजचा विरोधक आणि उद्याचा सहकारी असं चित्र अनेकदा दिसतं, पण मतदार मात्र हे सगळं बारकाईने पाहत असतो। आता प्रश्न असा आहे, पुढची मोठी राजकीय बातमी काय असेल? शिंदे गटातील एखादा मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार की उद्धव गटातील आणखी काही नेते शिंदे गटामध्ये जाणार की दोन्ही गटांमध्ये पुन्हा नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होणार? याचं उत्तर आगामी घडामोडींमध्ये मिळेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्रामधील शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील संघर्ष अजून संपलेला नाही। आता मला तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। जर शिंदे गटातील एखादा मोठा आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये गेला तर त्याचा फायदा कोणाला होईल? उद्धव ठाकरेंना, एकनाथ शिंदेना, की शेवटी याचा काहीच मोठा परिणाम होणार नाही? आणि तुम्हाला काय वाटतं, शिंदे गटातील अजून नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत का, की ही फक्त सोशल मीडियावरची चर्चा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेटचा सारांश अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचा झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरूच आहे। 2026 मध्ये उद्धव ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटामध्ये गेल्याने मोठी राजकीय घडामोड झाली। याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटातील काही नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराबाबतही चर्चा होताना दिसते। पण एखाद्या विद्यमान शिंदे गटाचा आमदार अधिकृतपणे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये दाखल झाल्याची पुष्टी झालेली नसताना आपण त्याला निश्चित बातमी म्हणून मांडू शकत नाही। पण मित्रांनो, कोणताच आमदार किंवा खासदार अधिकृत माहिती देऊन कोणत्याही पक्षामध्ये पक्षप्रवेश करत नाही। त्यामुळे चर्चा असणं आणि चर्चेमागे काहीच नसणं ह्यामध्ये देखील मोठा फरक आहे। जर काहीच नाही तर चर्चा होणार नाही, आणि जर चर्चा चालू आहे तर कुठं ना कुठं दूर निघत आहे, हे देखील स्पष्ट आहे। तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।